इशू दीदी, काय आई? आज काय बनवू बच्चा मी तुला खायला? पास्ता. पास्ता खायचा आहे माझ्या पिल्लूला. हा, बनवतेस का माझ्यासाठी? हो, बनवते माझ्या पिल्लूसाठी. ठीक आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काय केलं, एका कढईमध्ये मी 1 वाटी पास्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आता आपण त्यावर थोडंसं तेल ॲड करूया आणि अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हे छान आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तर कमी गॅसवर उकडून घेते मी, तोपर्यंत आपण इकडं भाज्या चिरून घेऊया. त्यासाठी मी काय केलं, तर अगोदर कोथिंबीर, गाजर, टोमॅटो, लसूण, मिरची आणि कांदा घेतलेला आहे. कांदा थोडा मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि तो मोठ्याच आकाराचा चिरलेला देखील आहे. तुम्ही पाहू शकता, चौकोनी आकाराचा मी चिरलेला आहे. तर बाकीच्या तुम्ही भाज्या अगदी बारीक देखील चिरू शकता, पण कांदा थोडा मोठ्याच आकाराचा चिरून घ्या, म्हणजे दिसायलाही तो छान दिसेल आणि दाताखाली आल्यावर देखील छान लागेल तो पास्तामध्ये. तर मी कांदा थोडा चौकोनी आकाराचा चिरून घेतला. नंतर मी काय केलं, शिमला मिरची होती माझ्याकडे थोडीशी, ती देखील मी याच्यामध्ये ॲड केली. आणि तुमच्याकडे जर कॉर्न म्हणजे आपलं मक्काचं कणीस जर असेल, ते तुम्ही यामध्ये आवर्जून घाला असेल तर त्याने देखील खूप छान टेस्ट येते. आत्ता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला अजून एक्स्ट्राच्या जर भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील तरी देखील तुम्ही ॲड करू शकता. तर आपला पाहू शकता आता पास्ता शिजत आलेला आहे. तर पाणी जरा थोडं एक्स्ट्रा झालेलं होतं माझ्याकडून थोडंसं, तर पास्ता शिजला होता तेवढ्या पाण्यामध्ये. तर आपण काय करायचं, जर अगदीच जास्त जर पाणी झालं असेल तर असं चाळणीमध्ये आपल्याला तो पास्ता पोहे खायची जी चाळणी असते त्यामध्ये ॲड करून घ्यायचा, म्हणजे सगळं पाणी आपलं निघून जाईल. आणि पाहू शकता आपला पास्ता देखील अजिबात चिकटलेला नाही, कारण आपण त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं होतं. आता फोडणी द्यायची आपल्याला. तर थोडंसं तेल टाकलं मी, त्यात जिरं, मोहरी, लसूण आणि कांदा ॲड केला. ह्याला छान परतून घ्यायचं, एकदम लालसर देखील होऊ द्यायचं नाही. कांदा गुलाबी आकाराचा होईपर्यंत देखील तळून घ्यायचं. नंतर बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या, गाजर वगैरे. याला थोडं गाजराला याला काय टाईम लागतो जरा भाजायला, त्यामुळे गाजर हे छान परतून घ्यायचं. आणि मी त्याच कढईमध्ये हे बनवलं आहे, त्यामुळे थोडंसं कढई काळपट वाटत असेल तुम्हाला, कारण मी जसा तसा पास्ता काढून घेतला आणि तच न धुता काय केलं, त्याच्यामध्येच आपलं फोडणी द्यायला ठेवलेलं आहे. तर आता टोमॅटो वगैरे घालून घेतला आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला मीठ अगोदर घालून घ्यायचं म्हणजे लवकर भाज्या मॅश होतील. आता थोडीशी चटणी ॲड केली आणि तो आपण पास्ता मसाला आणलेला होता, पिझ्झा पास्ता सॉस, तो देखील याच्यामध्ये ॲड करायचा. मेन इन्ग्रेडियंट तेच आहे आपलं, की पास्ता मसाला हवाच आहे याच्यासाठी. तर याने आणि दुसरं आपलं टोमॅटो सॉस हे देखील ॲड करायचं आहे. आणि आपला बघा सुटसुटीत असा पास्ता झालेला आहे, तो याच्यामध्ये ॲड करायचा. आणि थोडीशी चटणी हवी असेल तर चटणी देखील तुम्ही टाकून घ्यायची, हळद वगैरे जे काही लागते ते थोडं थोडं टाकून घ्यायचं. आता मला थोडासा सॉस आणि पास्ता थोडासा कमी दिसते, थोडं मी त्यामध्ये परत पास्ता सॉस ॲड करते. आणि पाहू शकता अशा पद्धतीनं. तर खरंच हा खूपच टेस्टी पास्ता बनतो. तुम्ही एकदा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आणि आपल्या लहान मुलांना कधीतरी द्यायचं, असं रोज रोज वगैरे नाही द्यायचं. तर महिन्यातून एकदा द्यायला काहीच हरकत नाही. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.